तर आज आमच्या इथं हनुमान जयंतीचा कार्यक्रम होता. हनुमान जन्म काय सकाळी असतो, त्याच्यामुळे कार्यक्रम पण सकाळीच ठेवलेला. जरा पहाटे लवकर उठून सगळे आवरून मग गेले होते. आधी भजन वगैरे झालं, आरती झाली आणि पाळणा वगैरे झाला. खूप छान वातावरण झालं होतं आणि बऱ्याचशाच महिला, जेंट्स वगैरे सगळे आले होते असे म्हणजे मंदिरात. आणि खूप छान कार्यक्रम झाला बघा. एकदम मन प्रसन्न झालं सकाळ सकाळी देवाचं दर्शन झाल्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग मला बाहेर जायचं होतं. मी आईच्या तिकडं माझ्या माहेरच्या कुलस्वामीला देवाला गेले होते. आणि मेन म्हणजे मला सासरकडून पण कोल्हापूरचा कुलस्वामी आहे. मग तिकडे काय आता जाता आलं नाही म्हणून म्हटलं तिकडं आमच्या ज्योतिबाला तरी जाऊन येऊया. मग दर्शन वगैरे घेतलं. आमच्या इकडं रात्रीचीच पालखी निघते बघा. पालखीचं वगैरे दर्शन घेतलं. आणि हे बघा आता इथे याचं गेट बनवले. पहिलं आम्हाला ते देवाला हात वगैरे लावता येत होता, पण आता थोडं थोडं काहीतरी प्रगती व्हायला लागली. आता हे असे गेट बनवले, त्याच्यामुळे देवाला हात लावता येत नाही. पण खूप छान वाटत होतं. सगळ्या मूर्त्या का नाही कलर वगैरे दिलेल्या आणि खूप मस्त अशा वाटत होत्या. आणि नंतर देवाला प्रदक्षिणा वगैरे घालून झाल्यानंतर, आणि ही एक गोष्ट तुम्हाला सांगते, लहानपणी नाही प्रदक्षिणा घालायची खूप आवडीची आमच्या गोष्ट होती. देवाचं कसं तरी दर्शन घेतल्यासारखं करायचं आणि प्रदक्षिणाच घालायची देवाला. खूप मस्त वाटायचं त्यावेळेला. अशी गर्दी खूप झालेली. यात्रेला गर्दी जास्ती, पण काल काय झालं, अचानक पाऊस आला का पेट्रोलच्या प्रॉब्लेममुळं खूप गर्दी नव्हती. म्हणजे एवढी काय यात्रा भरलीच नव्हती. आणि मी पण काही जास्त वेळ थांबलीच नाही. आम्ही दोघंच गेलेलो, मुलं काय माझ्याबरोबर नव्हतीच. मग काय करायचं आता, फक्त आईस्क्रीम खाल्लं आणि मग घरी आले. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.